अरे का धर्म टिकलाय? धर्म टिकलाय, नवे नवे नावं टिकली, नवे नवे मंदिरावरचा जवळजवळ असणारा तो कळस टिकलाय, तो यांच्या बलिदानामुळे. आणि यांच्या बलिदानाला विसरून कसं चालन? आज अशा महाराष्ट्रात राहतो ज्यांना धर्मासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली, त्यांना धर्मवीर म्हणायला आपल्याला लाज वाटते. ही मोठी शोकांतिका आहे. अरे अशा महाराष्ट्रात राहतो जिथं धर्मवीर नाही म्हणावं महाराजांना, त्याच्यावरून वाद निर्माण व्हावा. आबा याच्यापेक्षा मोठी शोकांतिका काय असावी? काय असावी याच्यापेक्षा मोठी शोकांतिका? अरे ते छत्रपती संभाजी राजे, ते छत्रपती शिवाजी महाराज तुम्हाला आम्हाला नाही कळले. धर्मवीर छत्रपती शंभूराजा कळला त्या औरंगजेबाला आतोनात हाल केले. जवळजवळ 40 दिवसांच्या मननप्राय यातना देऊन ज्यांना हाल हाल करून शिर उडवलं, त्या औरंगजेबाला ते छत्रपती संभाजी महाराज कळले. त्या औरंगजेबाने म्हणावं, सचमुच सचमुच छावा है छावा, शेर का छावा. अरे हमने आंखें निकालने उसकी, न झुकाई हमारे सामने उसने आंखें. हमने जबान काट दी, न पढ़ा जबान ने कलमा हमारे सामने. हमने जबान काट दी, हमने गर्दन काट दी उसकी, न झुकाई हमारे सामने गर्दन. सचमुच छावा है शेर शिवा का छावा, देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था. महापराक्रमी महाप्रतापी एक ही शंभू राजा था, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. रंगे रे श्रीरंगे काय भुलला सी पतंगे, शरीर जायाचे ठेवणे. धरिती अभिलाष जने, नोहे तुझा हा परिवार. द्रव्यदारा क्षणभंगूर, शरीर जायाचे ठेवणे. धरिती अभिलाष जने, अंतकाळीचा सोयरा तुका म्हणे विठुधरा. शरीर जायाचे ठेवणे, धरिती अभिलाष जने. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. सानन्दमानन्दवने वसन्तम्, आनन्दकन्दं हतपापवृन्दम्. वाराणसीनाथ थमनाथनाथं, श्री विश्वनाथं शरणं प्रपद्ये. श्री विश्वनाथं शरणं प्रपद्ये. शरच्चंद्र बिंबानन चारुहासं, लसत कुंडला क्रांत गंडस्थलाग्रं. जपाराग बिंबा कंधरं कंजनेत्रं, सदय धवल हासं. श्री विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करू प्रथम नमन. जय हो पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा करू प्रथम नमन. पांडुरंगा
पांडुरंगा करे दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपा तारे कटे जावे तारे ताजा कृपा तारे कटे जावे तारे पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका मनोज मारुत तुल्य वेगम जितेंद्रियं बुद्धिमत्ता वरिष्ठं वातात्मजवानरयुत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय ओम नमो शिवा आदि कावडी घेतली खंदी मिळाली संत मंदी त्याचे चरण रेणू वंदिरे शिवनाम शीतळ मुखी सेविता कापडिया रे रायगडी मंदिरी वसे माझा राया रायगडी मंदिरी वसे माझा राया चरणासी अर्पितो अजन्मही काया जगदीश्वरासी जोडली ज्याची ख्याती आता वंदितो तुम्हा छत्रपती झुकल्या वाकल्या गर्विष्ठ माना या शिव मंदिरी कावतरला जयाची आकुळी तया शिव छत्रपतीचे चरण कमळी साष्टांग नमन करीत सो विठला 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 रंगी रंगे रे श्रीरंगे काय भुललासी पतंगे शरीर जायाचे ठेवणे धरिती अभिलाष जने प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी संकीर्तन रूपी सेवे करता निवडलेला अभंग देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे संत हृदय सम्राट संत श्रेष्ठ श्रीमद श्री तुकोबारा यांचा चार चरणाचा यावत या मनुष्य देहाला आलेल्या जडजीवांना उपदेश करणारा उपदेशपर प्रकरणातील अभंग असून आजच्या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय तुम्हाला आम्हाला उपदेश करतायत बुवा ए गड्या अरे या मृत्यू लोकांमध्ये आला आणि इथं आल्याच्या नंतर ज्या विषय सुखाच्या रंगाला तुम्ही आम्ही बोलून चाललो गड्या मूळता ते विषय सुखाचे रंग तुझा आणि आपला सगळ्यांचा नाश केल्याशिवाय राहणार नाही वाटतंय ना तुला रंगायचंय रंग ना पण या विषय सुखाच्या रंगात का रंगतो रंग पण कुणाच्या रंगात रंगी रंगे रे श्री रंगे त्या किड्यासारखा भुलून जाऊ नको काय भुललासी पतंगे तो पतंग नावाचा किडा तुम्ही आम्ही पाहिला असेल बरं का पतंग म्हणजे ते नागपंचमीला उडवतात ती नव पतंग म्हणजे तो किडा आहे बापू त्या दिव्याच्या भोवती एवढ्या गिरत्या मारतो आई एवढ्या गिरत्या मारतो तो दिवा म्हणजे माझं सर्वस्व आहे दिव्याच्या दैदिप्यमान प्रकाशाला एवढा भुलतो की बाबा एक काम करतो त्या दिव्यावरती झडप मारतो आणि त्याच्यातून दोन क्रिया घडतात एक तर दिवाही विझवतो आणि स्वतःही जळतो पतंगा दीपी आलिंगन तेथे त्यासी अचूक मरण त्या किड्याप्रमाणे स्वतःच्या आयुष्याचा नाश करू नका गड्या वाटतंय रंगाव तर त्याच्या रंगामध्ये रंगा ह्या भौतिक सुखाचे रंग काय आपला नो हे तुझा हा परिवार द्रव्यदारा क्षणभंगूर सगळ्या गोष्टी क्षणभंगूर आहे हे विषय सुखाचे रंग त्याच्यामुळे एक दिवशी जायचं ही कल्पना डोक्यामध्ये ठेवून आपल्या अंतःकरणामध्ये फक्त त्याची भक्ती असावी कारण इतर गोष्टी सोबत न येता आपल्या सोबत येणारी गोष्ट एकच आहे ती म्हणजे अंतकाळीचा सोयरा
तुका म्हणी विठूधरा कारण शरीर जायाची ठेवणी धरिती अभिलाष जनी विठ्ठल 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 अभंगाचा साधा सरळ सोपा भाव भावार्थाच्या माध्यमातून अभंगाचा मतीत अर्थ स्पष्ट केला की निमित्तानं कीर्तनाची सेवा आहे. कशा निमित्तानं तुम्ही आम्ही सगळेजण या ठिकाणी जमलो सगळ्यांना श्रुत पण वक्त्याचं आद्य कर्तव्य असतं या नात्याने याला स्पर्श करून जायचा तो म्हणजे असा कैलासवासी बबन मल्हारी पेटकर या बाबांच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्तानं प्रथम वर्ष श्राद्धाच्या निमित्तानं खऱ्या अर्थानं तुम्ही सगळे मंडळी या कुटुंबाचे आप्तिष्ट या कुटुंबाचे नातेवाईक मित्र मंडळी सगळे मूळतः या बाबांना योग्य अशी सद्गती मिळावी या सद हेतून आणि या सद इच्छेनं पेटकर कुटुंबाच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी तुम्ही जमला. प्रथमतः आजचा प्रतिनिधी या नात्यानं या पेटकर कुटुंबाच्या वतीनं तुमचं सगळ्यांचा आभार व्यक्त करतो बुवा. पाठीमागच्या वारसदारांनी विधिवत पार पाडावयाचे विधिवत कर्म आहेत त्याच्यामध्ये काकांच्या मार्फत होणारा तर्पणाचा विधी आहे हे सगळं विधिवत पार पाडत असणारा त्यांचा पाठीमागचा परिवार त्याच्यामध्ये आमचे संदीप भाऊ असतील त्याचबरोबर त्यांच्या पत्नी असतील श्रीमती सिंधुबाई बबनजी पेटकर सुनबाई असतील सौभाग्यवती मनीषा संदीपजी पेटकर नातू असेल कुमार शंभूराजे संदीप पेटकर त्यांच्या बहिणी असेल सौभाग्यवती लीलाबाई फाळके हिराबाई फाळके त्याचबरोबर गजराबाई सावंत असतील आणि सौभाग्यवती भीमाबाई ढमढरे समस्त पेटकर परिवार या कुटुंबाच्या आप्तिष्ट या कुटुंबाचे नातेवाईक एका वडिलांचं प्रथम वर्ष श्राद्ध आहे. आणि कसं असतं माहितीये का आई बापाचे उपकार एवढे आई बापाने आपल्यावरती टाकले की त्यांच्या उपकारातून कितीही प्रयत्न केला तरी सुद्धा उपकार फेडता येत नाही. बाबा तुमच्या आमच्या कातड्याचं जोड विणून जरी त्यांच्या पायात घातलं ना तरी सुद्धा फिटू शकत नाही. पण या कुटुंबानं फार मोठा अट्टहास घातला. संदीप भाऊंची तळमळ म्हणजे एका दिवसाची नाही दादा, जवळजवळ 5-6 महिने झाले. 5-6 महिने नाही जवळ 7-8 महिने माझ्या मते संदीप भाऊंनी फोन केला. नवं घरी येऊन गाठ घेतली म्हणजे महाराज कीर्तन करायचंय तुमचंच करायचंय. बरं ते प्रेम बाजूला राहू द्या पण आपल्या वडिलांचं वर्ष श्राद्ध साजरं करायचंय याच्यासाठी जेवढी आत्मीयता त्यांच्या अंतःकरणात आहे त्याच्यावरून एवढीच गोष्ट दिसून येते की आपल्या वडिलांप्रती असणारी त्यांची कृतज्ञता आणि वडिलांप्रती असणारं त्यांचं प्रेम आहे. ही सगळी मंडळी एवढा सगळा लवाजमा एवढा सभा मंडप आणि निश्चित स्वरूपामध्ये वरून दादांनी म्हणावं बुवा पट्ट्यानं करून दाखवलं बुवा काहीतरी माझ्या पाठीमागे असा वरून आशीर्वाद द्यावा. तुका म्हणे पितृ आशीर्वाद देतील आणि तुम्ही सगळे मंडळी मुळात संदीप भाऊंच्या असतील बाबांच्या असतील या प्रेमा खातर या कुटुंबाच्या प्रेमा खातर या ठिकाणी जमला. नाहीतर मी सांगतो बुवा कोणीही कुणासाठी जायला आणि यायला तयार नाही. लोक तुमच्यासाठी एका शब्दावरती राहून येतात पण त्याच्यासाठी दादा काय असावं लागतं वागणं चांगलं. लोक येतील धावोनी लोक येतील धावोनी शब्दावर पुन्हा लोक येतील धावोनी शब्दावर पुन्हा पण त्याच्यासाठी वागणे आपुले चांगले पाहिजे वागणे आपुले चांगले पाहिजे. वागणं अवगुण असेल तर लोक कोण तुमच्या मैतीला बी यायला मोकळं. वागणं समाजाप्रती चांगलं असावं या कुटुंबाचं संदीप भाऊंचं कदाचित वागणं कुटुंबाप्रती नवे या समस्त मित्र परिवाराप्रती सगळ्यांप्रती चांगला असल्या कारणाने एवढा समाज जमला. आणि वडिलांचं प्रथम वर्ष श्राद्ध एक गोष्ट बोलतो दादा मोठ्या आत्मीयतेने ऐका बरं का. आई आणि वडील यांचे उपकार एवढे दादा कातड्याचं जोड विणून जरी त्यांच्या पायात घातलं तरी सुद्धा त्यांच्या उपकाराची परतफेड होणार नाही. काय त्यांची कीर्ती वर्णायची काय त्यांचं गुणगान गायचं कितीही गान कितीही उपकाराची परतफेड करण्याचा प्रयत्न केला याचं आपण फक्त स्मरण करू शकतो उपकारातून उतराई होऊ शकत नाही. ते म्हणतात ना किती गाऊ मी तुमचं गुण किती तुमचं माझ्यावर किती गाऊ मी तुमचं गुण किती तुमचं माझ्यावर आम्ही तुमचे लेकरे तुमचे उपकार कसे विसरू
आमच्या कातड्याचा जोडा शिवावा वाटे तुमच्या पायात पडावा. कातड्याचं जोड विणून पायात घातलं तरी उपकाराची परतफेड नाही, कारण आई वडिलांची काय द्यावे त्याचे व्हावे उत्तर हे सगळ्यांना श्रुते. पण हा सोहळा त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं त्यांचं काही स्मरण व्हावं हा कृतज्ञता व्यक्त करणारा सोहळा आयोजित केला. त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहे. आणि तुम्ही सगळे मंडळी या ठिकाणी जमलात म्हणून तुमचं या पेटकर कुटुंबाच्या वतीने मी आभार व्यक्त करतो. आणि माझाही योग चांगला, तुम्हा सर्वज्ञांच्या दर्शनाचा मला योग आहे म्हणून तुमच्या सगळ्यांच्या चरणावरती माथा टेकून या उर्वरित असणाऱ्या वेळेमध्ये अतिशय वेळेमध्ये कीर्तन रूपी सेवेला समारोप करणार आहे. पण तत्पूर्वी या अभंगावरती गोड असं चिंतन तुम्हाला द्यायचा प्रयत्न करतो. तुम्ही फक्त एक काम करा, सर्वांगाचं कान करून ऐका. विठ्ठल आजच्या अभंगाचा उद्देश काय? महाराजांनी म्हणावं विषय सुखाच्या रंगात रंगताना स्वतःच्या आयुष्याचा नाश करून घ्यायचा. रंगावं वाटतंय ना तर त्या रंगात न रंगता या भगवान पांडुरंग परमात्म्याच्या रंगामध्ये रंगा, कारण त्याच्या रंगामध्ये रंगलेला तुकडा सुद्धा वायाला जात नाही. या रंगात रंगला स्वतःच्या शरीराचा नाश आहे, पण त्याच्या रंगात रंगला तर बाबा काहीच नाही. महाराज म्हणतात ना, जे जे हरिरंगी रंगले काही नवची वाया गेले, काही नवची वाया गेले, काही नवची वाया गेले. जे हरिरंगी रंगले काही नवची वाया गेले, काही नवची वाया गेले, काही नवची वाया गेले. मांस चर्म हाड देवा बोखेची, मांस चर्म हाड मांस चर्म हाड देवा बोखेची गो, मांस चर्म जे जे हरिरंगी रंगले काही नवची वाया गेले, काही नवची वाया गेले, काही नवची वाया गेले, वाया गेले. विषय सुखाच्या रंगात रंगतांत आयुष्याचा नाश आहे, पण त्याच्या रंगात रंगलं. महाराजांनी म्हणावं जे जे हरिरंगी रंगले काय काही नवची वाया गेले. काय वाया जात नाही बाबा, काहीच नाही. मांस चर्म हाड देवा अवघेची गोड. साधी गोष्ट आहे. या गादीवरून मांस शब्द सुद्धा उच्चारायला चांगला वाटत नाही, पण त्याच्या सानिध्यात आलं तर ते मांस सुद्धा गोड. बापू मांस कधी गोड होईल काय? होत नाही. मांस गोड होत नाही. पण बाबा काकड्यामध्ये वर्णन करतो, सजन कसाया विकू लागे मांस. ते भगवान परमात्म्याच्या सानिध्यात आलं की ते गोड आहे. मांस कधी गोड होत नाही, पण त्याचं सानिध्य लाभलं की गोड. कातड कधी गोड होत नाही बाबा. कातड कधी कधी गोड होऊ शकत नाही. काढलं तर सुकू शकतं, पण गोड होईल? गोड होत नाही. पण त्या गातड्याची सुद्धा पूजा होते जेव्हा ते त्याच्या सानिध्यात येतं. इथं लागलेलं हे कातडच आहे. पक्वादाला कातड लागलंय, तबल्याला कातड लागलंय. मायबाप त्याच्या सानिध्यात आलं की ते कातड सुद्धा गोडे. चर्म रंगू लागे. रोहिदास महाराजांना कातड्याचं जोडवी नाव लागावं. कातड कडू आहे का गोड आहे? गोड आहे. हाड कधी गोड होत नाही, पण हाड माझ्या चोखोबारांची गोड आहे. एक दिवशी भगवान परमात्म्यानं असं नामदेवरायांना रावळात बोला, ए नाम्या, अरे मंगळवेढ्याला गाव कोसाची भिंत कोसळली नाम्या, एक काम करतो का? काय करावं देवा? नाम्या एक काम कर बुवा, तिथं जा. तिथं जाऊन शेकडो लोक तिथं गेलेत बघ. माझ्या चोखोबाची तेवढी हाड शोधून इथं माझ्यापर्यंत घेऊन येतो का? इथं आल्याच्या नंतर त्याला आपल्या पायापाशी समाधी देऊ. ए देवा, अरे येडा का खोळा रे? शेकडो लोक गेली म्हणतो, या शेकडो लोकातून फक्त चोखोबारांची हाड आणायला सांगतो. कस काय शोधायची? नामा म्हणे देवा कैच्या ओळखाव्या. ए देवा कशा ओळखायच्या त्या हस्ती? भगवान परमात्म्यानं म्हणावं, नाम्या तिथं जा. मला वेळा म्हणतोस ना, तिथं जा म्हणे. तिथं गेल्याच्या नंतर शेकडो लोकांची हाड तिथं तुला दिसतील. प्रत्येक हाड उचल, कानाला लाव, आणि ज्या हाडातून विठ्ठल नावाचा ध्वनी येतो ना नाम्या, ती हाड माझ्या चोखोबाचं आहे. ते हाड माझ्यापर्यंत घेऊन ये बाबा. त्याच्या रंगात रंगलेली हाड सुद्धा गोड होतात, फक्त त्याच्या रंगात रंगावं लागतं. अरे त्या काशीच्या विश्वपंडितांनी तुकोबारांना अमंगल ठिकाणी भजन करताना पाहिलं.
आणि काशीचे विश्वपंडित माघारी निघाले, काय म्हणे कीर्ती ऐकून आलो या तुकोबाची. काय पाहत तर लक्षण सगळं खोटं निघालं. तडक पावली माघारी निघाली. जाता जाता तुकोबाराने थांबवलं. महाराज थांबा म्हणे, 2 मिनिटं तर थांबा. काय काय तुमच्याकडे चालतो, पण तुमचं लक्षण खोटं निघालं. आहोत काय अहो, एवढं भगवान परमात्म्याचं मंगळ नाव अमंगळ ठिकाणी घेता लाज कशी वाटत नाही. तुकोबारांनी म्हणावं, मायबाप मला तरी कुठे वाटतं इथं घ्यावं, पण माझी मज झाली अनावर वाचा, मला वाटत नाही, पण ही माझी जीभ ऐकतच नाही माझं. तिला किती 1000 वेळा म्हणलं नाव घेऊ नको, तरी सुद्धा नाव घेतेच. कोणती जीभ नाव घे, दाखवा बरं जीभ म्हणून बाहेर काढली. आणि त्या काशीच्या विश्वपंडिताची अशी बोटाच्या कात्रीमध्ये जीभ पकडली, बाहेर ओढली. बाहेर ओढल्याच्या नंतर म्हणावं, बघा या जीभनं नामस्मरण करता, ही जीभ नाव घेते तुमचं, आता कशी घेईल नाव. बाबा हाताच्या बोटामध्ये पकडलेली जीभ तोंडातून येणारं नामस्मरण बंद आहे, पण तोंडातून येणारं नामस्मरण बंद झाल्याच्या नंतर माझ्या तुकोबांच्या शरीरावरचा रोम आणि रोम त्याचं नामस्मरण घ्यावं लागला, एवढं रंगावं लागलं. म्हणून तर म्हणतात जे जे हरी रंगी रंगले, काही नवचे वाया गेले. पण बाबा त्याच्या रंगात रंगले तर वायाला जात नाही, पण आपला असं झालंय त्याच्या रंगात न रंगता या विषय सुखाच्या रंगात रंगायला लागलो. स्वतःच्या आयुष्याचा नाश होतो याचं सुद्धा आपल्याला भान राहिलं नाही. मायबाप माझ्या जीवनातला प्रसंग प्रत्येक कीर्तनात हमखास सांगतो, आज तुमच्या समोर सुद्धा मांडतो. पुण्याला जवळजवळ 3.5 वर्ष सर्व्हिस केली दादा. NCL ला नॅशनल केमिकल लॅबला गव्हर्नमेंट सर्वंट होतो मी सुद्धा. पगार पाणी सगळं होतं. सोडून आलो लॉकडाऊन मध्ये. सोडून म्हणायला मला काढूनच टाकलं. म्हणायला काय जाते, सोडून आलो. पुढे आपलं कमीपणा नाही. ते लॉकडाऊन पडायच्या आधी बरोबर 3.5 वर्ष सर्व्हिस केली. त्या सर्व्हिसला माझ्या बरोबर एक पाथर्डी साईडचा मुलगा होता. 3.5 वर्ष माझ्या सोबत एक क्वार्टर मध्ये आम्ही राहायचो. राहायला सोबत, खायला जायला सोबत, कामाला जायला सुद्धा सोबत, सगळ्या गोष्टी सोबत आमच्या. आणि लॉकडाऊन पडला. आणि लॉकडाऊन पडल्याच्या नंतर गव्हर्नमेंटकडे पगार नाही म्हणून एक जागा रिकामी करायची ठरली. आपल्याकडे जमिनी, पैसा पाणी सगळ्या गोष्टी असल्या कारणानं, पाणी असल्यामुळे आपण इकडे निघून आलो. पण त्या लोकांना महाराज पर्याय नाही कष्टाशिवाय. ते पोरग तिथंच राहिलं. मी इकडे निघून आलो या लॉकडाऊन मध्ये. आणि पहिलं लॉकडाऊन उघडल्याच्या नंतर थोडासा मधला काळ शिथिल झाला आणि पुन्हा जागा भरायची ठरली. मला फोन आला, पण याच्यामध्ये गुंतल्यामुळे इकडेच वाहून घेतलं. मी काही गेलो नाही. पण त्यांनी त्या बीड साईडचा मुलगा भरला आणि त्या बीड साईडच्या मुलाला त्याला दोघांना एकत्र रूम शेअर करायला दिलं. पहिलं लॉकडाऊन संपलं, दुसऱ्या काळामध्ये त्याला भरला. दुसरं लॉकडाऊन पुन्हा लागलं, पण काळ काय त्याला काढला नाही. तशीच ती दोघं एकत्र राहिले. आणि त्याच्यानंतर जवळजवळ 2.25 वर्षाचा काळ लोटला. आणि दुसऱ्या लॉकडाऊन नंतर 2.25 वर्षांनी मला एक फोन आला पाथर्डीवरून. फोन त्या मुलाच्या बापाचा होता. आई त्या मुलाच्या बापानं मला फोन करावा, ज्याच्यासोबत जवळजवळ 3.25 वर्ष काढली. त्याच्या बापानं म्हणावं, महाराज आमच्या पाथर्डी साईडला एक दशक्रियाची प्रवचन सेवा आहे, तुम्हाला करायची, तुम्ही येसाल काय? म्हणलं भरपूर लांबे बुवा मानधनाचं. आम्ही आधी तेच विचारतो ना. म्हणलं भरपूर लांबी, एवढ्या पाट वटून यायचं म्हणलं. ते म्हणले महाराज सगळं व्यवस्थित, पण प्राराचित तुम्हालाच करायचं. मला थोडा कंटाळा आला. म्हणलं तिथं कोणी असेल तर सांगा. म्हणले एवढ्या लांबी यायचं जमणार नाही म्हणल्याच्या नंतर ते म्हणले महाराज काही बी करा बुवा, पण ती सेवा तुम्हालाच करायची. आम्ही काय विचारत नाही कोणाचं आहे काय कशासाठी, अजिबात नाही. मी गेलो बुवा. गेल्याच्या नंतर दादा प्रवचनाला बसलो मी. प्रवचनाला बसल्याच्या नंतर तिथं खुर्चीवरती ते फोटो मांडतात ना, त्याला हारबीर लावतात. त्यांनी तो फोटो आणला, त्या फोटोवरचं रॅपिंग काढलं. रॅपिंग काढल्याच्या नंतर आतमधला फोटो पाहून माझं काळी तळून गेलं. आतमध्ये ज्याच्या बरोबर जवळजवळ 3.25 वर्ष काढली आई, त्याच्याच बापानं त्याच्याच 10व्याच्या प्रवचनासाठी मला बोलवलं होतं. काळजात असं पाणी झालं, पायाखालची जमीन सरकली. अरे सोबत राहतो तो, चालता बोलता मुलगा कसं काय जाऊ शकतो? काय प्रसंग घडला समजत नाही. लोकांना विचारत तर लोक थुथू करायला लागले, नावं ठेवलं. म्हणले असं का बोलताय तुम्ही? लोक म्हणले महाराज नाही बोलावं तर काय करावं, अवगुण कार्ट झालं, मला आलं बापाच्या फुट. 1 नंबरचं करंट आहे. म्हणजे झालं तरी काय असं काय बोलता तुम्ही? गेलेल्या माणसाबद्दल महाराज बोलू मस्त नाही वाटत हो, पण नालायक अवलाद जन्माला आले असं बोलावंच लागतं. अहो पण केलं तरी काय त्याने? केलं काय? अरे आई बापाने एवढं कष्टानं काबाड कष्टानं त्याला शिकवलं, पुण्याला कामाला पाठवलं, आणि तिथं जाऊन काय दारू सिगरेट प्यायला तिथं जाऊन ते तसली व्यसन करीत होता. आणि त्या डॉक्टरच्या रिपोर्ट मध्ये बी तेच आलंय, जास्त दारूचं प्रमाण झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. म्हणलं असं काय बोलताय तुम्ही?
बापू फोन घ्या. असं काय बोलताय म्हणाला. जवळ 2.5 वर्ष सोबत काढली, कधी सुपारीच्या खंडाचं व्यसन नाही केलं तुम्ही असं म्हणताय दारू. अहो डॉक्टर बोलताय ते, आम्ही कशाला बोलतोय? आमचं खोटं वाटत. रिपोर्ट बघा दादा, रिपोर्ट मध्ये सुद्धा बरं का वकील साहेब, रिपोर्ट मध्ये सुद्धा तेच दारू पिऊन, जास्त दारूच्या म्हणता दारू पिऊन गेला. अहो बरोबर आहे महाराज, तुमच्या बरोबर होता तेव्हा नव्हतं व्यसन त्याला. अहो मग असं कसं अचानक? ते म्हणे तुम्ही पहिल्या लॉकडाऊनला गेला, दुसऱ्या लॉकडाऊनला तुम्हाला फोन केला, तुम्ही आले नाही. म्हणलं मग तुमच्या जागेवरती ते बीड साईडचा एक मुलगा आम्ही भरला होता. ते बीड साईडच्या मुलाला भरल्याच्या नंतर त्याला जरा नाद होता म्हणे महाराज घ्यायचा. अहो मग त्याचा आणि याचा काय संबंध? ते म्हणे त्याचा आणि याचा संबंध काहीच नाही म्हणे महाराज. दुसऱ्या लॉकडाऊन मध्ये तुमचा मित्र पॉझिटिव्ह आला आणि पॉझिटिव्ह आल्याच्या नंतर त्याच्या मित्रांनी त्याला सांगितलं गड्या कोरोना जर घालवायचा आहे तर दारू शिवाय बेस्ट पर्याय काहीच नाही, म्हणलं तुला घ्यावीच. डमडर दादा हसण्यासारखी गोष्ट नाही बरं का, याच्यातून शिकण्यासारखं भरपूर आहे. आई घालवायला बरं का दादा, घालवायला कोरोना म्हणून दारू घ्यायला सुरुवात केली दादा. कोरोना घालवण्यासाठी सुरू केलेली दारू त्याचं स्वतःचं आयुष्य संपून जाईल हे कधी त्याने विचार केला होता? अरे एवढा व्यसनाची लत लागली, एवढी लागली की सरांनी म्हणावं कामावर वेळेवर येत नाही, त्या दारूच्या व्यसनामध्ये असाच पडून राहतो, हे करतो ते करतो. खरा विश्वास बसला गड्या हो. किती या विषयाचं सेवन केलं म्हणजे माणसाची तृप्ती. सुरुवात छोट्या गोष्टीपासून होते, पण ती छोटी गोष्ट जमीन विकेपर्यंत संपत नाही. विषय ओढी भुलले जीव आता याची कोण तरी किंवा रूपजी नारायण बाबा पाहुणी ठाव नर देवा भुलले जीव आता याची कोण करीला किंवा रूपजी नारायण भावा पाहुणी ठाव नर देहा नर देहा. अरे या विषयानं ओढलेला तुमचा आमचा जीव वेगळ्या आणि विषय गोष्टच अशी बाबा. विषय सेविता कोण तृप्त झाला, इंधने निमाला अग्नी कैसा बयाव. तुम्ही स्वयंपाक करता, चुलीवरती कधी स्वयंपाक केलाय? आता गॅस पण चुलीवरती स्वयंपाक करता करता त्या चुलीमध्ये किती लाकडं टाकली म्हणजे आग विझते. नव कसं आहे तुमच्याकडे? चुलीवर करता का नाही तुम्ही? तुमचा तरी काय दोष? 1,500 सगळ्या गॅसवर गेल्या. खरं सांगा, चुलीवरती स्वयंपाक करता करता एकदा का आग लावली आणि आग लावल्याच्या नंतर दादा किती त्या चुलीत लाकडं घातली म्हणजे आगीच विझते. जोपर्यंत पाणी ओतत नाही तोवर आग विझणार नाही. तसंच हे विषय याचं सेवन करता करता भल्या भल्यांची वाट लागली बाबा, पण याची तृप्तता कोणाची झाली नाही गड्या हो. एवढा किमतीवान मनुष्य जन्म मिळाला सोपी गोष्ट नाही. उगच म्हणत नाही बहुता दिसा फेरा बहुत सायासन या देहाला आलो आहे असं म्हणतात. 84 लक्ष योनी फिरून इथं आलो आणि इथं आल्याच्या नंतर जर असल्या गोष्टीमध्ये आपल्या देहाचा वापर करून आपल्या देहाचा सार्थक न करता निरर्थक देह घालवायचा आहे उपयोग काय? तुम्हाला उदाहरण देतो म्हणजे तुमच्या लक्षात येणार. एक नगर आहे, नगर. त्या नगराला भल्या मोठ्या उंचच्या उंच भिंती, नगराच्या आतमध्ये यायचा दरवाजा एक, नगराच्या बाहेर पडायचा दरवाजा एक. या नगरामध्ये एक आंधळा गृहस्थ राहतो. बरेच लोकांनी त्रास देऊन 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 वैतागला म्हणे नगरात राहायचंच नाही म्हणे. नगराच्या पहिलं बाहेर पडायचं, भरपूर त्रास दिला म्हणे लोकांनी, राहायचंच नाही. काय करावं काय करावं, लोकांना हात पाय जोडतोय म्हणे दादा नगराच्या बाहेर पडायचं, दरवाजा दाखवतं का पुढे? लोक म्हणे आम्हाला काय तेवढंच काम आहे का? जमणार नाही. तेवढ्यात काही साधू संत आहे रस्त्यानं जाता जाता दिसले. साधू संतांची मांदी आली, त्यांचं भजन कानावर पडलं, त्यांच्या जवळ गेला, त्यांना हात जोडले म्हणे मायबाप नगराच्या बाहेर पडायचे पण दरवाजा सापडत नाही, तुम्ही मदत करता काय? त्या महाराजांनी म्हणावं गड्या दरवाजा तर बहुत लांब आहे, एवढ्या लांब तर सोडवायला आम्हाला वेळ नाही, पण एक गोष्ट करू शकतो म्हणे. काय? तुला त्या दरवाजापर्यंत जाण्याचा मार्ग आम्ही दाखवू शकतो. ते म्हणे कस काय? मला तर दिसत नाही. अरे दिसण्याची काय गरज आहे? हे काय नगराची तटभिंत शेजारी आहे, त्या तटभिंतीला तुझा हात लावून देतो, त्या भिंतीला चाचपत 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 जा, दरवाजा हाताला लागला की त्या दरवाजाच्या बाहेर पडतो, मोकळा झाला. हा म्हणला उपकार झाली.
ऐका बर का, त्याचा भिंतीला हात लावून दिला. दादा भिंतीला हात लावला, ह्यो आंधळा चाचपत चाचपत 1 नाही 2 नाही 3 नाही जवळजवळ 84 दिवस फिरला आणि फिरून फिरून त्या दरवाजाच्या जवळ आला. दरवाजाला हात लावणार का कुणास ठाऊक, ती जागाची एवढी नंबरी बुवा बर का संकेत भाऊ, जागाची एवढी नंबरी, तिथं गेल्या गेल्या त्याच्या हाताला खाज सुटली. तुला खाज सुटली काय? खाजवायला लागलाय पकवाला का कुणास ठाऊक बुवा, दरवाजाला हात लावणार तेवढ्यात त्याला खाज सुटली. यो म्हणला 84 दिवस झालं फिरतो, अजून म्हणला दरवाजा लागला नाही. आणि थोडा वेळ खाजवल्यावर काय दरवाजा लागतोय का? उभा कुठे दरवाजाच्या जवळ, आता दरवाजाला हात लावणार, पण ती खाजवण्याच्या नादामध्ये खाजवता 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 ते दरवाजा मागे निघून गेला. खाजून झाल्यावर पुन्हा त्या भिंतीला हात लावला. पुन्हा 84 दिवस फिरला. 84 दिवस फिरून पुन्हा त्या दरवाजाच्या जवळ आला. पण मी म्हणलो जागाची एवढी नंबरी, इथं आली की भल्या 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 खाज सुटली. तुमचं आमचं काय? परत म्हणला 84 दिवस झालं फिरतो, अजून दरवाजा आला नाही. थोडा वेळ खाजवल्यावर काय येतो काय? पण पुन्हा हात काढला, पुन्हा खाजवता खाजवता दरवाजा मागे निघून गेला. असं किती फिरला म्हणजे त्याला दरवाजा सापडत. जोपर्यंत ती अंगावरती चढलेली खाज न खाजवता तो त्या दरवाजाच्या शोधामध्ये राहील, तवाच दरवाजा सापडल. पण खाजवत बसला की दरवाजा निघून गेला. त्या आंधळ्याचं सोडा, या दरवाजाच्या आतमध्ये जो आंधळा आला ना, त्याचा विचार करा. 1 नाही 2 नाही 3 नाही 84 लक्ष युनी फिरून या दरवाजात येऊन उभा आहे. दरवाजाच्या बाहेर पडायचं तर हे विषयरूपी खरूच त्याच्या सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षणमुक्ती कयत नाही गेला, क्षणमुक्ती नाही गेला. हिरता दिशाश पावला, माया भेटीला जीव माझा, हिरता दिशाश पावला, माझ्या भेटीला जीव भो. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षणमुक्ती कयत नाही गेला, हिरता दिशाश पावला, माया भेटीला जीव माझा, जीव माझा, जीव माझा, जीव माझा. याच्या पैता अख्खं आयुष्य घालवायला लागलो बाबा. अंगावर चढलेलं खरूच खाजवता खाजवता जन्म निघून जायला लागला. आणि एक बोलू का, मी म्हणलो ही जागाच असली नंबरी, इथं आलं की भल्या भल्यांना खाज सुटतो. इथं बसलेला एक बी माणूस असा नाही ज्याच्या अंगात खाज नाही. माफी मागून बोलतो बर का, मी माझ्यावर घेतो मग तुमच्या लक्षात येईल. म्हणला ऋषी महाराजासारखा कीर्तनकार अख्ख्या तालुक्यात शोधून सापडायचा असं म्हणला म्हणजे काय खाज नाही तर काय दुसरं. एलबी साहेब म्हणला मायासारखा पकवा द्या अख्ख्या तालुक्यात नाही, गड्या तालुक्यात नाही म्हणला म्हणजे खाजीच ना, दुसरं काय. खादीचे कडक कपडे घातले म्हणला, मायासारखा माणूस गावात नाही, गावात नाही म्हणला म्हणजे सर अंगावर चढलेली ती खाज खाजवतोय बरं का, लक्षात घ्यायचं. इथं बसलेला एक असा नाही ज्याला खाज नाही. फक्त विषय एवढा आहे, कोणाला अभिमानाची खाज, कोणाला अहंकाराची खाज, कोणाला व्याभिचाराची खाज आहे, तुम्हाला काम वासनेची खाज आहे. पण इथं आल्याच्या नंतर फक्त आपल्या हातात एक गोष्ट आहे, ती खाज खाजवायची किती आणि न खाजवायची. खाजवत बसला आयुष्य निघून गेलं, आणि नाही खाजवलं तर या दरवाजातून मुक्त झाला. एवढं लक्षामध्ये घ्यायचं. आणि विषय असा आहे बर का आबा, तुम्हाला आम्हाला खाजी याच्यात काय नव्हतं, तुम्हाला आम्हाला खाजी याच्यात काय नाही. भल्या भल्यांना खाज सुटली, त्यांना ती खाज आवडता आली नाही. तुम्हाला आम्हाला सुटते याच्यात नावल काय. भोला देव बडा देव सब देव का बाबा, गाठ पडी भिल्ली की करे तोबा तोबा. जगाचा चालक विश्वनाथ भगवान भोलेनाथ एका भिल्लीच्या मागे काम वासने पाय आतुर होऊन पळायला लागला. काम वासनेची खाज नाही. मी म्हणतो तो ब्रह्मदेव एका पुरीच्या मागे, स्वतःच्याच पुरीच्या मागे पळाला. काम नारद कोणे नारद, अहो तिने तळात देवाच्या कीर्तीचा प्रचार प्रसार केला. एक दिवशी नारदाला बी अशीच खात चढली बाबा.
गेलं गंगेच्या तीरावर संध्या करण्यासाठी, गंगे स्नान करण्यासाठी जशी डुबकी मारली, पाण्यात बुडल्याच्या बरोबर पाण्यातल्या दोन माशा जलक्रीडा करताना बघितल्या, त्यांना बघितल्याच्या नंतर वरती जसा वरती आलाय तसं मनात म्हणला बाप्पा, म्हणला पाण्यातली लोक संसार करायला लागली, मीच राहिलो म्हणला गोसाई. औंदा म्हणला मला बी लगीन करायचंय म्हणल्या बरोबर इकडं फिरतोय तिकडं फिरतोय, तिने तळात फिरला, कोणी पोरगी देतं का बापू, केस पिकली, दात पडाय आलं, पण आता ह्या वयात कोण पोरगी द्यायचं. तुम्हाला नाही म्हणून म्हातारा म्हणून मुडदा मयामुळा उठला काय, असं काय नाही. पण बापू आता नारदाचं बी वय तुमच्यासारखं, पण खरं सांगा या वयात कोण पोरगी देईल. काल असंच म्हणलो, एक म्हातारा रंगेल होतो, म्हणला दिन की महाराज शोधून दाखव, म्हणलं वार पठ्ठ्या, म्हणलं या बी वयात करावं वाटतंय का काय. अहो लय अवघड असते, एवढी जिरून बी लोकांची भागत नाही, पण लग्न करायला नकोच. आणि आताच्या काळात लई बेकारी झाली. तुम्ही मी काय म्हणतो, तुमचे लग्न झाले ते तुम्हाला आनंद आहे का बाया, तुमचं कसं आहे, तुम्हाला असणार तुमच्यामुळे यांचा आनंद केला त्याचं काय. खरं सांगा चेतन भाऊ, हाय काय आनंद, हाय काय. ते बी नाही म्हणते, इथं नाही ना, घरी गेले अवघड होईल बरं. मी म्हणतो बर का, याच्यात गुंतलेलंच लय वाईट आहे बरं का. आता मला गुतायचे तरी मला एवढा अनुभव यायला लागलाय, तुम्ही म्हणा असं कसं काय म्हणतो. माझा झालाय साखरपुडा, पुरीच भेटत नाही, तुम्हाला बी माहिती, बळच कुडून बी आणाव्या लागते, ती सगळं बोकांडी घेतली. साखरपुड्याचा खर्च झाला एलबी साहेब जवळजवळ 4 लाख रुपये गेले. किती गेले? 4 लाख. 4 लाख खिशातलं गेल्यावर म्हणलो बाप्पा, चालू व्हायच्या आधीच एवढा खर्च आहे का, अजून तर चालू व्हायचे. बरं मी म्हणतोय तवर बी भामट व्हावा का नाही बाया, भामट व्हायला पाहिलं होतं. मी म्हणतो एवढा खर्च केले तर दादा भामट व्हायला पाहिजे का, कोणास ठाऊक कुठला किडा चावला. त्या पोरीला मी एक मोबाईल घेऊन गाड्यावर, तुम्हाला लबाड बोलत नाही मी, तवर बी ग बसाव का नाही, ग बसाव का नाही, ग बसाव. महिन्याला 550 रिचार्ज. तुम्ही खरं सांगा लग्न दुःख देते का सुख. हे नारद म्हणला काय बी होते म्हणला, या वयात लग्न करायचं म्हणजे करायचं, आखीकडे फिरतो, कोणी पोरगी देतं का. पण आता या वयात कोण पोरगी द्यायचं, म्हणून शेवटी देवाच्या दरवाजावर आला. देवाला म्हणला देव बाप्पा जय हरी. देवानं हात जोडले, जय हरी. नारदा म्हणे या काय गात, म्हणले काय कुठून आले फॉरेन, काय काय म्हणे काय खबर बार. नारद म्हणला बाप्पा गप्पा मारायला आलो. मग नारद म्हणतोय देव बाप्पा मनात इच्छा आहे म्हणे, काय लगीन करायचं म्हणतो. ए नारदा, अरे येडा का खोळा, या वयात कोण पोरगी द्यायचं तुला. देव बाप्पा कोणी देत नाही म्हणून तुमच्या दारावर आलो. माझ्या दारावर कस काय देवा, कोणी देत नाही, पण तुम्हाला मस्की 16,108 त्यातल्या 1-2 द्या. देवाला म्हणते तुम्हाला 16,108 त्यातल्या 1-2 मला दिल्या तर काय होते. देवानं बी ओळखलं, नारदाला काम वासण्याची खात घालवाय लागते, काहीतरी मलमपट्टी करावी लागते, म्हणून देवानं बी ओळखलं. नारदा 16,108 बायका एवढी, मला तरी काय करायचं, तुला देऊन टाकतो 1-2, पण माझी एक अट आहे. म्हणे काय अट. नारदा ज्या घरामध्ये मी नाही 16,108 ना, अरे ज्या घरात मी नाही ते तुझ्या नाव, बाकीच्यांना हात लावायचा नाही. जिथं मी नाही ती हसोनी बोले मुरारी, ज्या घरी नसेल मी कंसहारी, ती तुझ समर्पिली मिया. नारदा अरे ज्या घरामध्ये मी नाही ती तुझ्याच नाव. असं म्हणल्याच्या नंतर नारद म्हणतोय 16,108 बाप्पा काय सगळ्या घरी असतोय काय, यातल्या 2-4 तर आपल्याच नाव झाल्या. असं म्हणता म्हणता नारद महर्षी गेले. पहिला दरवाजा उघडला, देव नुकतेच घरात आले. दुसरा उघडला, देव बाप्पा नुकते आले. तिसरा उघडला, देव बाप्पा जेवायला बसले. चौथा उघडला, देव जेवून उठले. पाचवा उघडला, देव हात धुतात. 6वा उघडला, देव गप्पा मारतात. 7वा उघडला, देव झोपले. 8वा उघडला, देव पुन्हा गप्पा मारतात. 10वा 9वा 11वा 12वा 13वा जवळजवळ 16,107 दरवाजे पालते घातले. जिथं नाही तिथं हागडी आहेच. नारद म्हणला औंदा काय लगीन होत नाही बुवा, आशा सोडून द्यावी लागते, कारण जिथं नाही तिथं देव आहे. नारदानं काय करावं सुचना.
शेवटी एक दरवाजा राहिला. म्हणला ह्या दरवाज्यात जर देव बाप्पा नसले तर हे आपल्या नावा होईल, पण असलं तर लग्नाची इच्छा सोडून दे. असं म्हणता म्हणता तो दरवाजा उघडला. उघडल्याच्या बरोबर नारदाला एकट्या रुक्मिणी आईसाहेब देवाला ओळखलं. नारदाची खास घालवायला हिच्यापेक्षा जबर बाई सापडायची नाही. का? रुक्मिणी म्हणजे सामान्य नाही. कोण आहे? सगुण गुण माया आली कोल्हाटीन खेळाया. ही माया आहे. या मायेनं भल्या भल्यांना गार काढलं. ही माया. आणि ह्या मायेला एकटीला देवानं सोडलं. आणि गेल्याच्या नंतर नारदानं जसं रुक्मिणीला एकटीला पाहिलं तसं मनात लाडू फुटायला लागलं. बुवा नारद तिच्या पाशी गेले. आई साहेब जय हरी. या नारदा म्हणे या. कुठून आली? ते म्हणे आलो मृत्यू लोकातून. काय बात? काढा म्हणे पंचांग. सांगा कवाय संक्रांत. कुठून आली? कशावर आली? कुठं जाणार? नारद म्हणले संक्रांत सांगाय आलो नाही. मग आई साहेब एक इच्छा घेऊन आलो. काय इच्छा? आई साहेब लग्न करायचं म्हणतो. नारदा लाज तरी वाटते का? या वयात कोण पोरगी द्यायचं तुम्हाला? अहो कोणी देत नाही म्हणून तर तुमच्या का आलो? माया कस काय? आई साहेब तुमच्याशीच करायचं म्हणतोय आई. आणि म्हणतोय काय? लग्न करायचं. याला काय म्हणायचं माहितीये का? संकेत भाऊ डोकं फिरलं या. नारदाचं डोकं जाम झालं. एवढी खाज अंगावर चढली. नारद ते खाजवता नारदाला सुचना काय करावं. रुक्मिणी आई साहेबांनी ओळखलं नारदावरती काम वासनेचा पगडा पडला. काढावा लागतो. नारदा लग्न करायचं म्हणता, पण ह्या वयात लग्न हो म्हणे चालतंय, काही अडचण नाही, करायला तयार आहे. पण असं नाही. मग जा म्हणे संध्या तर पुरी करून ये. तिथं गंगेच्या कडेला जाऊन आंघोळ करा. मग लग्नाची तवर मी तयारी करून ठेवते. तवर तुम्ही जा म्हणे आंघोळ. नारदाला जसं आंघोळीला लावलं तसं या बाईनं मागून माया फेकली. माया फेकल्याच्या बरोबर नारद जसं पाण्यामध्ये डुबकी मारली आणि पाण्याच्या वरती आलंय तसं काय प्रकार घडला. हातातल्या माळा गेल्या, बांगड्या आल्या, धोतर गेलं, लुगडं आलं, डुईवर पदर आला, कपाळाचा गंध गेलं, कुंकू आलं. माया काय बघता झाली नारदाची नारदी. ही थट्टा करणं किती मागात पडलं. नारदाची नारदी झाली. हातातल्या माळा जाऊन बांगड्या आल्या. म्हणून तर महाराज म्हणतात काय? करू नका थट्टा बरी नव्हे थट्टा. भल्या भल्यासी लाविला बट्टा बट्टा बट्टा. भल्या भल्यासी लाविला बट्टा बट्टा. भल्या भल्यासी लाविला बट्टा. भल्या भल्यासी लाविला बट्टा. थट्टने हरविली. थट्टने हरविली. थट्टने हरविली. झाली नारदाची नारदी. झाली नारदाची नारदी. बरी नव्हे थट्टा करू नका थट्टा. बरी नव्हे थट्टा करू नका थट्टा. भल्या भल्यासी लाविला बट्टा. भल्या भल्यासी लाविला बट्टा बट्टा. भल्या लाविला बट्टा. भल्या भल्यासी लाविला बट्टा. भल्या भल्यासी लाविला बट्टा बट्टा. भल्या भल्यासी लाविला बट्टा 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 बट्टा. अरे ये काय बाई बारीक बुवा. हिनं काय एका बाला बट्टा लावला. भल्या भल्यासी लाविला बट्टा. नारद काय चीजे जसं पाण्यातून वरती आलंय तसं झाली नारदाची नारदी. बाकीचे लोक हसायला लागले. नारद म्हणला काय प्रकार घडला म्हणून बघतो बाई झाली. पुन्हा पाण्यात डुबकी मारली आणि पाण्याचं जसं वरती आलंय तसं एक नाही, दोन नाही, तीन नाही, किती 60 पोरे झाली त्याला. जबर मोठे ग, 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 जबर मोठे ग. पाई ग भूत ग, जबर मोठे ग, पाई ग भूत ग, जबर मोठे ग, मोठे ग, जबर मोठे ग. भूत लागले नारदाला 60 पोरे झाली. भूत लागले नारदाला 60 पोरे झाली. भूत लागले ध्रुव महाराला वनामध्ये त्याला उभाची केला. हे जबर मोठे
जबर मोठे जबर मोठे जबर मोठे ग बाई ग भूत ग जबर मोठे ग बाई ग जबर मोठे ग बाई ग जबर मोठे ग नारदाला 60 पोरं झाली बाबा, एक नाही दोन नाही, इथं बाया खरं सांगा मर्यायची शपथ, एक गोष्ट सांगा, एवढीच असतात, केवढं एवढंच असतं ते काय ते आजीच्या पुढे बसले तेवढंच, ताप काय कमी देते, एवढं मोबाईल दिलाय म्हणून ग बसले, नाही तर ताप काय कमी देते, मोबाईल दिला की पोर गार होते ती बुवा, पण ताप काय कमी देत नाही, इथं तर एक एवढा ताप देते. नव तुम्हाला पोरं झाले ती का नाही, सगळे संन्यासी नव नाही तर कुणी, मग मला सांगा एवढीच एक, पण ते किती ताप देते. नारदाला एक नाही किती 60 पोरं झालं, कुणी धोतरच वडते, कुणी लुगडच वडते, कुणी माळाच वडते, कुणी म्हणते आई मला जेवायला दे, कुणी अंगावर चढते, कुणी येणीत वडते. नारदाला बेजार करून टाकला. नारदाची काम वासना जागीच गळून पडाली बुवा. आधी त्याच्या रंगामध्ये रंगलो होतो तर या काम वासनेचा घाला सुद्धा पडला नाही माझ्यावरती. थोडं भजनापासून वेगळं काय झालं, मनात विकल्प आला, या काम वासनेने एवढी फजिती केली. अहो ही खाच काय भल्या भल्यांना आहे, तुम्हाला आम्हाला याच्यात नवल काय, फक्त विषय एवढाच आहे, ही खाच खाजवायची किती हे आपल्या हातात आहे. म्हणून तर महाराजांनी म्हणावं एवढा किमतीवान नरदेह तुम्हाला आम्हाला मिळाला गड्या हो, त्याला असा वायाला घालू नका, त्याला कुठं तरी सत्कर्मी लावा. सत्कर्मी या विषय सुखाच्या रंगामध्ये न रंगवता त्याला रंगवा, पण कुणाच्या रंगात, रंगे रे श्री रंगे हो, रंगे रंगे रे श्री रंगे, रंगे रंगे वो श्री रंग, ला ला ला, रंगे रंगे वो श्री रंगे, रंगे रंगे रे श्री रंगे, रंगे रंगे रे हो, रंगे रंगे रे श्री रंगे, रंगे रंगे वो श्री रंग, वो रंगे रंगे वो श्री रंग, काय भुललाशी भुललाशी, काय भुललाशी पटगे, काय भुललाशी पटगे, शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवा, म्हणून तर त्याला रंगवा, पण कुणाच्या रंगात रंगवा, रंगी रंगे रे श्रीरंगे. कारण मगाशी सांगून गेलो गड्या हो, रंगात रंगसाल तर स्वतःच्या आयुष्याचा नाश करून घेसाल. म्हणून तर त्याच्या रंगात जर का रंगवला तर काही नवचे वाया गेले, पण कधी जे जे हरिरंगी रंगले. म्हणून त्याच्या रंगामध्ये रंगवायचं, कारण आयुष्याची मर्यादा फार थोडी. बघा लक्षात घ्या माझं वाक्य, हे आपल्या दैठणे गावातून पुण्याला जायला एखादी बस, बस सकाळी 8 वाजता, किती वाजता, किती वाजता, 8 वाजता. 8 वाजता असणाऱ्या बसला माणूस 9ला जातो आहे ना, तुमच्या कितीला जाते ती? 8ची बस, बेगा बेगा भरून तिकडं स्थायिक व्हायचे म्हणून अशा बेगा बेगा भरल्या, आणि बेगा बेगा भरून 8ची बस म्हणल्यावर माणूस कितीला जातो? किती वाजता जाता तुम्ही? किती वाजता? एवढ्या लवकर बापू 7ला जाऊन बसते ती बसवर. बरं मी काय म्हणतो, 7ला नका का जायला, निदान 7:45 7:30ला तरी माणूस बेगा बेगा भरून तिथं जाऊन बसते, आणि तिथं बसून म्हणते आता कवा बी बस येऊ दे बुवा, मी बेगा भरून तयार. मग कधी पण आली तरी काय चिंता आहे का? उशिरा गेल्यावर चिंता आहे, पण आधी भरून घेतले बसल्याच्या नंतर काय चिंता आहे का? जशा बॅगा भरून ठेवायच्या आणि तिथं आधी जाऊन पोहोचायचं, तसं या देहाला आल्याच्या नंतर कधी काळ येईन आणि कधी काळाची गाडी न्यायला येईल सांगता येतंय का? सांगता येतंय का? मग तिथं जाऊन मोकळ्या हाताने तिथं स्थायिक व्हायचं नाही गड्या हो. म्हणून तर इथं त्याची भक्ती करायची, त्या भक्तीच्या बॅगा भरून 7:45ला तयार बसायचं, आणि मग काळाला म्हणायचं गड्या तू कधी बी इथं केलेली भक्ती येईल परलोकी, करा हरिभक्ती. कुठं कामाला येते?
परलोकी येईल कामा आणि सोडविन यमा पासून. यमापासून सोडवते इथं केलेली भक्ती. म्हणून त्या भक्तीच्या बॅगा भरायच्या. नाहीतर आयुष्याची मर्यादा फार छोटी बाबा. कुणाला किती वर्षाचे, कुणाला किती वर्षाचे. आज एवढा मोठा सोहळा संदीप दादा तुम्ही आयोजित केला. तिथं वरती वडिलांचा फोटो टाकला आणि खाली कोणाचा टाकलाय? अरे मा दिसतोय का नाही तुम्हाला? माझात नाही, या बी गड्यांचं चेहरा दिसते तिथं सगळ्यांना. पण एक गोष्ट बोलू का तुम्हाला, आज आमचा खाली फोटो आणि गेलेल्यांचा वर आहे. उद्या तोच फोटो जो खाली तो कधीतरी हा म्हणते ती खुशाला चांगला आशीर्वाद देते ती. तुम्ही मला खरं सांगा, हे तथ्य, हे वास्तव आहे बुवा. कधी खाली असणारा फोटो एक दिवशी वरती लागणार आहे आणि माझ्या जागेवरती कुणाचा तरी दुसऱ्याचा फोटो येणार आहे बुवा. हे जीवन म्हणजे किती दिवसाचे. शरीरे जायाचे ठेवणे, शरीरे जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाची ठेवणे दर्शी अभिलाषा जन, शरीर जायाची ठेवणे दर्शी अभिलाषा, शरीर जायाची ठेवणे दर्शी अभिलाषा देवी, शरीरे जायाचे ठेवणे धरणे अभिलाषा दे. शरीर एक दिवशी जाणार आहे. आयुष्याची मर्यादा जास्त नाही. किती दिवसाचं आहे? दिन चार घड़ी का जीना, दुनिया मुसाफिर का आना. कौन येत बाबा? कई लाख करोड़ों आए, यह कोई रहन न पाए, बस यही चला परवाना, दुनिया मुसाफिर का आना. और राजा आले, महाराजा आले, पण इथं राहता कुणाला आलं नाही बाबा. राजा महाराजा आए, यहाँ कोई रहन न पाए, बस यही चला परवाना, दुनिया मुसाफिर का आना. देह जाणार जाणार, देह जाणार जाणार, देह मला बी असं झालंय, काय घ्यावं आणि काय सोडावा. राहिले ती फक्त 5 मिनिटं. उन्हाची तीव्रता जास्त आहे. बाप्पूनी सुरुवातीलाच गाड्या 12च्या पुढे गेला तर तो 12 वाजले असं नाही म्हणले, पण त्यांनी खालून ताकीद दिलेली. तरी सुद्धा 4-5 मिनिटं अशी पुढे जाणार आहे, तशी जाणार आहे. गड्यावर आयुष्याची मर्यादा फार छोटी आहे. कुणाला किती वर्षाचं आहे, कुणाला किती वर्षाचं आहे सगळ्यांना माहिती आहे बुवा. एकदा का त्याचा बुलावा आला तर इथून सोडून जायचंय म्हणजे जायचंय. म्हणून शरीर जायाचे ठेवणे धरिती अभिलाषजने. म्हणून तर म्हणलो बुवा, याची अभिलाषा बाळगू नका. याला रंगवण्यामध्ये काय तथ्य गड्या? आयुष्यभर रंगवलं. आबा एक साधी गोष्ट आहे, म्हणला आयुष्यभर जलमल्यापासून भट्टीचीच कापड घालीत. म्हणला साधी जमतच नाही, म्हणला आपल्याला जमत नाही. मग म्हणला आयुष्यभर मग भट्टीची घातली. पण गड्या सरनाव झोपवल्यावरती तिथं पोरं म्हणतील का मा बाप आयुष्यभर भट्टीची घालून जगला, निदान मरायच्या टायमिंगला तरी थोडंफार भट्टीचं घेऊन या. नाही म्हणत गड्या.
कधी म्हणणार नाही. किती रंगवण्याचा प्रयत्न करू, किलोभर सोनं अंगाव घालू. माझं वाक्य कायमचं आहे, लक्षात घ्या. किलोभर सोनं अंगाव घालू दादा. किती रंगवला बाया, एवढं टप्प्याची टप्प्या मनी पोतीत ओवलं, एवढं सोनं केलं, वाकल्या पार चालता येईना, एवढं सोनं घातलं. फक्त माझं एक वाक्य लक्षात घ्या, 1 किलोभर सोन्याला आई 30-40 रुपयाला तुळशीची माळ येते. फक्त त्या तुळशीच्या माळाची जोड द्या. तुम्हाला साध्य लक्षात सांगतो, ज्यावेळेस सरनाव तुम्हाला आम्हाला झोपवलं जाईल ना दादा, सरनावर पाठीमागची म्हणणार नाही माझ्या बापानं लई कष्टानं सोनं कमवलं, पुरी बी म्हणणार नाही माझ्या आईने एक मनी कष्टानं कमवलंय दुसऱ्याच्या रानात जाऊन. एखादा मनी जाऊ द्या म्हणतीन पुरी. अरे एखादा गेला तर दुसऱ्या दिवशी सावडायला गेल्या होत्या मन्याच्या त्या हाडांच्या ऐवजी मनी चापणारे आपण मंडळी. पण खरं सांगा, कोणाच्या बापाची टाप नाही ते सोनं काढून घेतील, पण कोणाच्या बापाची टाप नाही तुमच्या अंगावरची ती तुळशीची 30-40 रुपयाची माळ काढून घ्यायची. उलट म्हणतील तुळशीचा पाला तोंडात घाला. अजून का घाला म्हणे देह पवित्र होतो. अरे मेल्यावरती देह काय पवित्र करतात? मेल्यावरती पवित्र तर दारुड्याचा बी होणार, मेल्यावरती पवित्र तर पाप्याचा बी होणार आहे का? तुळशीचा पाला सगळ्यांच्या तोंडात मेल्यावरती घालणार आहे. गड्या हो, मेल्यावरती देह पवित्र करण्यात काय पुरुषार्थ आहे? करायचाय पवित्र तर जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घालून पवित्र करावा. मेल्यावर तर कुणी बी करते. कारण किलोभर सोनं अंगावर घालत चोराची नजर हमेशा आहे, पण 30 रुपयाच्या तुळशीच्या माळाने जगाच्या मालकाची नजर तुमच्या ध्यानी राहा. श्रीहरीच्या आयुष्याची मर्यादा फार छोटी. या भौतिक सुखामध्ये गुंतत बसाल तर काय, ज्याला आपलं म्हणू त्याला आपलं म्हणू, कोणतंही नातं घ्या, गड्यावर स्वार्थापोटी कोणतं नातं नाही. महाराजांनी उगच प्रमाण लिहून ठेवले नाही. जोवरी चलन गा तोवरी म्हणती माझा. जवळ खिशात पैसा आहे तवर बहीण बी दादा म्हणेन, सगळी दादा म्हणतीन, शेठ म्हणतीन, आमक म्हणतीन, तमक म्हणतीन. पण वास्तव असं आहे, खिशातला पैसा रिकामा झाला, मित्र असू द्या कुत्र असू द्या कुणी जवळ येत नाही, कुणी. हे वास्तव आहे. एक गोष्ट बोलतो मी, अनुभव झाला म्हणून. एक घरामधली आई वडिलांचं नातं एवढं पवित्र म्हणतो, त्या आई वडिलांचं नातं सुद्धा स्वार्थाच्या पलीकडे दुसरं कोणतं नाही. प्रेमापोटी नाही दादा. मी एक वाक्य माफी मागून बोलतो, तुम्ही म्हणा गा देऊन काय बी बोलायला लागला. आईन 25शीतला पोरगा निलठ्ठा घरामध्ये बसला, 1 रुपये काडीची कमवायची अक्कल नाही, फुकटचं घरामध्ये बसून तुकडं मोडायला लागला. ज्यावेळेस आई त्याला ताट देते ना, तेव्हा बाप तिकडून मोठ्याने बोलतो, बुवा खा खा, फुकटच खातोय, काडीचं कमवायची तर अक्कल नाही, घराच्या बाहेर तर कवा पडायचं नाही, बापाच्या जीवा कवर जगतो आम्ही, मेलं म्हणजे केलं बाज असं म्हणून बाप सुद्धा त्या पोराला हिणवतो. ती किंमत त्यावेळेची. आणि ज्यावेळेस घरात पैसे घेऊन येतो तो मुलगा, त्यावेळेची किंमत. आबा फार जमीन आसमानाचा फरक आहे. याच्यावरून लक्षात येतं, महाराजांनी उगाच म्हणावं नाही गड्या, तू काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन को जाना है. सगळे म्हणतील माझा आहे. पिता कहे बेटा मेरा है, माता कहे बेटा मेरा है, ना पिता का ना माता का, ये तो जन्म देने का नाता है, तू काया नगर का सौदागर, तुझे अपने वतन को जाना है. एक दिवशी सगळ्यांना तिथं जायचंय गड्या. त्याच्यामुळे इथल्या नात्यांना गुंतून बनसान तर आपलं म्हणून ज्यांच्यासाठी राबवत ते सुद्धा नाही. उगच म्हणत नाही रे कुणाचं कुणी, नाही रे कुणाचं कुणी, तुझे आयुष्यभर याच्यासाठी त्याच्यासाठी पळत राहिला, आयुष्यभर याच्यासाठी त्याच्यासाठी पळत राहिला. याला आपलं म्हणला, त्याला आपलं म्हणला. स्मशानातून आवाज आला, गड्या आयुष्यभर याच्यात अशी पळत होतो, आयुष्यभर याच्यासाठी त्याच्यासाठी पळत होतो, पण स्मशानात मात्र मी एकटाच जळत होतो. कोण आपल्या सोबत येते? बहीण कुणाची, भाव कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोयरे. बहीण कुणाची, भाव कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोयरे.
म्हणून तर महाराज म्हणतात नोही तुझा हा परिवार द्रव्य दाराक्षण भंगूर कारण शरीर जायाचे ठेवणे धरती अभिलाष जने आपला कोणी तर अंतकाळीचा सोयरा म्हणून तर म्हणतोय गड्या त्याच्याशिवाय आपल्या जगाच्या पाठीवरती कोणी नाही म्हणून तर त्याला सांगितलं ना कितीही काही करा पण त्याच्याशिवाय तुमचं आमचं जीवन कुणीही गोड करू शकत नाही शेवट तो होतो तुझी ज्ञाने त्याच्याशिवाय पर्याय नाही म्हणून तर उपस्थित दिली काय तर अंतकाळीचा सोयरा तुका मनी विठोधरा कारण एक दिवशी हे शरीर जायाचे ठेवणे धरती अभिलाष जनी म्हणून तर सांगितलं रंगी रंगे रे श्रीरंगे म्हणून त्याच्या रंगामध्ये रंगायचंय कारण त्याच्या रंगात रंगलं तर देहाचं सार्थक आहे आणि विषय सुखाच्या रंगात रंगलं तर देहाचा नाश आहे पण रंगायचं तरी कसं तर हातानं टाळी आणि मुखानं नामस्मरण विठोबा हरि जय 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 विठोबार कुमार कुमार रंगी रंगे रे श्रीरंगे काय भुललासी पतंगी शरीर जायाचे ठेवणी धरती अभिलाष जने खऱ्या अर्थानं उपदेश हाच गड्या रंगा त्याच्या रंगामध्ये रंगा देव देश धर्म या तीन गोष्टीसाठी माणसानं आपलं जीवन वाहून घ्यावं याच्यासाठी नाही वाहिलं तर देह निरर्थक आहे देशासाठी नाही जगला देवासाठी नाही जगला धर्मासाठी नाही जगला तर आपल्या जीवनाचा ऱ्हास जीवन निरर्थक आहे जगायचं तर या गोष्टीसाठी कारण जन्माला देवानं त्याच्यासाठीच घातलं ना बुवा आज चालू असणारा जवळजवळ 28 फेब्रुवारी पासून छत्रपती संभाजी महाराजांचा असणारा बलिदान मास जवळजवळ 40 दिवसांचा आतोनात हाल करून ज्या राजांना औरंगजेबानं मरण यातना दिल्या त्या मरण यातनेचं नवे राजांनी जे सोसलेले आघात त्या आघाताचं स्मरण करण्यासाठी आपण तो बलिदान मास पाळतो गड्या भल्या जणांना नाही होत पण कदाचित मी म्हणतो नाही पाळता आला तर कदाचित नाही पाळावा पण दुसरी तिसरी गोष्ट म्हणजे निदान त्यांनी दिलेलं बलिदान याचा विठ्ठल 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 अब आता तो मूवी आलाय चित्रपट आलाय सगळेजण पाहून येत आहेत जवळजवळ गावोगावी त्याच्या स्क्रीनिंग चालू आहेत पिक्चर दाखवतायत का दाखवतायत लहान लहान मुलं आज थिएटर मध्ये रडतायत कुठे गेले राजीव एवढा हाल एवढा आतोनात कष्ट ज्यांना सोसलं कुणासाठी सोसलं दादा हे आहे कुणासाठी सोसलं हे तुमच्या आमच्यासाठी सोसलं दादा आज जर छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजीराजे नसते ना बाबा
ज्या मंदिरावरती कळस आहे, गोट्यातली आपली गाय आहे, दारामध्ये आपली आई आहे, नवे नवे आया बहिणींच्या इज्जती सुद्धा राहिल्या नसत्या. दादा मी कायम सांगतो, आबा आपलं नाव आहे, तुम्हाला आबा म्हणतो प्रेमाने. सरांना सर आहेत, इकडे आमचे बाप्पू आहेत, हे सागर दादा आहेत, हे आमचे दादा आहेत, नवे नवे मस्के महाराज आहे, नवे चेतन दादा आहे, तुम्ही सगळी मंडळी. मला एक गोष्ट सांगा, एवढे मोठ्या दिमाखात नाव मिरवतो, एवढ्या आतोनात कष्टानं सांगतो, आम्ही असे ना आम्ही तसे, आमचं नाव हे ना आमचं नाव ते. पण एक गोष्ट बोलू का, छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजीराजे नसते, धर्माचं तर सोडा गड्या हो आबा, तुमची आमची नाव सुद्धा नाव राहिली नसते. मी लय मोठाडपणाने सांगतो, मी ऋषिकेश महाराज नवले नाव राहिलंच नसतं. छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज नसते, मी युसुफ भाई असतो. हे आमच्या अविनाश महाराज सांगते, ते कादर भाई, शुभम महाराज रफिक चाचा, हे बापू झाले असते इस्लाम चाचा. नवे नवे मी म्हणतो, या आमची नाव, या बायांना सगळ्यांना चांदबिब्या करून टाकलं असतं. अरे का धर्म टिकलाय, धर्म टिकलाय, नवे नवे नावं टिकली, नवे नवे मंदिरावरचा जवळजवळ असणारा तो कळस टिकलाय, तो यांच्या बलिदानामुळे. आणि यांच्या बलिदानाला विसरून कसं चालन. आज अशा महाराष्ट्रात राहतो ज्यांना धर्मासाठी स्वतःच्या प्राणाची आहुती दिली, त्यांना धर्मवीर म्हणायला आपल्याला लाज वाटते. ही मोठी शोकांतिका आहे. अरे अशा महाराष्ट्रात राहतो जिथं धर्मवीर नाही म्हणावं महाराजांना, त्याच्यावरून वाद निर्माण व्हावा. आबा याच्यापेक्षा मोठी शोकांतिका काय असावी, काय असावी याच्यापेक्षा मोठी शोकांतिका. अरे ते छत्रपती संभाजीराजे, ते छत्रपती शिवाजी महाराज तुम्हाला आम्हाला नाही कळले. धर्मवीर छत्रपती शंभूराजा कळला त्या औरंगजेबाला, आतोनात हाल केले, जवळजवळ 40 दिवसांच्या मननप्राय यातना देऊन ज्यांना हाल करून शिर उडवलं. त्या औरंगजेबाला ते छत्रपती संभाजी महाराज कळले. त्या औरंगजेबाला म्हणावं, सचमुच सचमुच छावा है छावा, शेर का छावा. अरे हमने आंखें निकाल ली उसकी, न झुकाई हमारे सामने उसने आंखें, हमने जबान काट दी, न पढ़ा जबान ने कलमा हमारे सामने, हमने जबान काट दी, हमने गर्दन काट दी उसकी, न झुकाई हमारे सामने गर्दन. सचमुच छावा है शेर शिवा का छावा, देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी महाप्रतापी एक ही शंभू राजा था, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज. या मरण पायऱ्या सोचल्या कुणासाठी, तुम्हासाठी. तो तुम्हाला आम्हाला कळला नाही, त्याला धर्मवीर म्हणायला लाज वाटते. त्या औरंगजेबानं म्हणावं, या खुदा तेरे दरवाजे खुले रखना, तेरे नेक बंदे तेरे पास आ रहे. अरे सचमुच छावा है छावा, शेर शिवा का छावा. असे धर्मवीर छत्रपती शंभूराजे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बलिदानामुळे आज महाराष्ट्रामध्ये ही कीर्तन प्रवचन चालली आहेत, मोठ्या दिमागात मिरवतोय. हे सगळं त्यांच्या उपकार्याकडे हो, त्यांच्या उपकारातून काही केलं तरी उतराई होता येणार नाही. आणि अशा गोष्टींना विरोध करणं म्हणजे मी तर म्हणतो आशांची सुनता करून त्यांचं राशन कार्ड पाकिस्तानचं बनवायला काही हरकत आबा बनवलं पाहिजे. अरे महाराष्ट्रात राहून छत्रपती शिवाजी महाराजांना धर्मवीर शंभूराजांना जर मानत नाही तर त्याला महाराष्ट्रात राहायचा अधिकार नाही बुवा. त्यानं सरळ पासपोर्ट विजा काढायचा आणि पाकिस्तानला निघायचं, इथं राहायचं नाही बुवा. त्यांचं बलिदान विसरता कामा नये. काय भुललासी पतंगे शरीर जायाचे ठेवणे धरती अभिलाष. माझ्या अल्पशा भक्तिमत्तेप्रमाणे अभंगावरती विवेचन करण्याचा प्रयत्न केला. उशिरा झालं चालतं म्हणून बोलायला वेळच पुरत नाही त्याला. मी बी काय करणार, आता बरेच जण उशिरा आले, त्याच्यात माझा बी काय दोष नाही बुवा. आबा उशिरा आली मंडळी, त्याच्यामुळे त्याच्यात आमचा काय दोष नाही. त्याच्यामुळे जास्त काही वेळ गेला नाही, 15 मिनिटं तुमच्या आयुष्यातले वायाला गेले असं मला वाटतंय बुवा. म्हणून तुमचे सगळ्यांचे आजी आई म्हणते वायाला गेलं माझं, तरी बी तुमच्या चरणावरती नतमस्तक होऊन तुमची माफी मागतो. सेवा सादर करत असताना उत्कृष्ट गुणजनांची साथ आहे, पेटीची साथ केली आमचे मस्के महाराज असतील, त्यांच्या चरणावरती दंडवत आहे. इकडे गायनाची साथ केली महाराष्ट्रातील एक नामवंत गायनाचार्य हरिभक्तीपरायण राजेजी महाराज जाधव, त्यांच्याही चरणावरती महाराष्ट्रातील दरबारी गायक म्हणून प्रसिद्ध आहे जीवलग असणारे गजानन महाराज सोमटकर, त्यांच्याही चरणावरती दंडवत आहे. इकडे असणारे आमचे आधारस्तंभ खंबीर नेतृत्व, तू भिवू नको तुमच्या कवाबी पाठीशी असं म्हणणारे अतिशय छोट्या भावाप्रमाणे
भावाप्रमाणे प्रेम करणारे महाराष्ट्रातील एक नामवंत गायनाचार्य खऱ्या अर्थानं आमचे माऊली महाराज मस्के असतील, महाराजांच्या चरणावरती दंडवत. आमचे चोपदार बाबा आहे, आमचे युवा कीर्तनकर, आमचे शंभू महादेव पालखी सोहळ्याचे मानाचे विनेकरी अरुण महाराज कुल असतील, ते बी विण्याची साथ करायला या ठिकाणी मोठ्या मनानं उपस्थित. तुमच्याही चरणावरती दंडवत. चोपदारे खऱ्या अर्थानं आमच्या दादाचे साऊंड सिस्टीम, त्यांच्याही चरणावरती दंडवत. मृदुंगाची साथ केली महाराष्ट्रातील एक मृदुंग वैभव खऱ्या अर्थानं युवा मृदुंगाचार्य हरिभक्ती पारायण शुभमजी महाराज कदम महाराजांच्याही चरणावरती दंडवत. इकडे पाहायला गेलं तर ही लहान लहान जी चिमुरडी घडवण्याचं काम करतायत विठ्ठल आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्था डाळिंबन, त्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष महाराष्ट्रातील एक नामवंत युवा कीर्तनकार बुवा, ज्यांच्या कीर्तनामध्ये महाराजांनी मंत्रमुग्ध हो असं पाहिल्याच्या नंतर भाऊक करणारे महाराज तुमचं वक्तव्य बुवा. जेवढा गोड हात आहे ना बाबा, तेवढं गाणं बी गोडे आणि तेवढं कीर्तन बी गोडे. आमच्या अविनाशजी महाराज लेकोळे महाराजांना गोड अशी महाराजांची साथी, त्यांच्याही चरणावरती महाराजांची ही संस्था आहे. इकडे आमचे बाप्पू असतील, ही सगळी तुम्ही मंडळी आता जास्त काही नामोल्लेख करीत नाही. खऱ्या अर्थाने युट्यूबचं ज्यांचं सौजन्य आहे बुवा, ज्यांनी शूटिंगची साथ केली, आमचे आमिर दादा बागवान आमच्यावरती अतिशय छोट्या भावाप्रमाणे प्रेम करतात. प्रत्येक कीर्तनाला महाराज तुम्ही फेटा असाच घाला, महाराज तुम्ही फेटा तसाच घाला, आम्हाला कायम सांगते ती. म्हणून तुमच्याही चरणावरती दंडवत. तुम्हा मायबाप त्यांच्या चरणावरती ही सेवा समर्पित करायची. आणि खऱ्या अर्थाने एक निवेदन आहे, ही लहान लहान चिमुरडी घडवण्याचं काम प्रति पंढरपूर संबोधलं जाणार आपलं डाळिंब म्हणजे विठ्ठल बन. विठ्ठल बनामध्ये विठ्ठल आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेच्या नावानं आमचे अविनाशजी महाराज गोड अशी संस्था चालवतात. अतिशय लहान लहान मुलांकडून अतिशय गोड असं मृदुंगाचं असू द्या किंवा कीर्तनाचं असू द्या, कशाचंही असू द्या, एवढीच आहे बघा. तुम्ही आता झाल्यावरती कसं वाजवतोय तेवढं बघा, एवढे गोड हात मुलांचे तयार करून घेतात आमचे अविनाश दादा. अविनाश दादांनी जवळजवळ संस्थेचे तर ऍडमिशन ओपनच आहे, पण आता येणाऱ्या उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आपल्या मुलांना वारकरी शिक्षणाचं नवे वारकरी संप्रदायाचं काहीच शिक्षण मिळावं. नवे ही पिढी ज्या मार्गावरती वेगळ्या मार्गावरती जाते त्या मार्गावरती न जाता अध्यात्माकडे या पिढीनं वळावं, याच्यासाठी महाराजांनी शिबिराचं आयोजन केलेलं आहे. महाराज किती तारीख? 5 मे ते 20 मे या तारखेपर्यंत शिबिराचं आयोजन आहे. त्याच्यामध्ये विविध उपक्रम राबवले जाणार आहे. कीर्तन असू द्या, प्रवचन असू द्या, लहान लहान मुलांकडून असणारा पाठ असू द्या, या सगळ्या गोष्टींचं विविध कार्यक्रमाचं आयोजन महाराजांनी केलेले. त्याची फी काय? मोफत शिबिर राबवलं महाराजांसाठी. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. याला म्हणायचं नाही तर पैसे घेऊन करणारे आवा भरपूर आहे. होत आलाय त्यांना ठिकाणी संस्था झाली आजी पैसे घेऊन हे मुलांना संस्कार लावण्याचं काम करते ती. पण मायबाप मुलांना घडावा हा कळवळा ज्याच्या अंतःकरणामध्ये असो, खऱ्या अर्थानं मुलांना घडवण्याचं काम आमचे अविनाश महाराज करतात. त्या शिबिरामध्ये आपल्या मुलांना योग्य वळण लागावी याच्यासाठी मुलांची भरती करा, नाव नोंदणी चालू आहे. त्या पण महाराजांशी संपर्क साधावा. म्हणून ही झालेली कीर्तन रूपी सेवा बाबांच्या चरणावरती आणि तुम्हा मायबाप श्रोत्यांच्या चरणावरती समर्पित करून संदीप भाऊंना जेवढे देवी तेवढे धन्यवाद कमी त्यांच्या चरणावरती तुम्ही सगळ्यांच्या चरणावरती समर्पित करून सेवेला पूर्ण तुम्ही संत